मोगाल गोंयकारांनो, सगल्यांक तुमकां देव बरो दीस दिवं. पयर एसेंब्लींत जेन्ना बाब क्रूज सिल्वा हाणें एक एसेंब्लीन एक प्रश्न मांडलो तेन्ना CM प्रमोद सावंत हाणें जबाब दिलो की रोमी लिपी इक्वल स्टेटस दिवचो म्हूण प्रपोजल घालूंक ना म्हूण कोणेंच. ताचें सारकें आसा. रोमी पासत प्रपोजल कोण घालतलो, कोणाचें काम तें. रोमी पासत प्रपोजल घालपाचे मनीस मेले. रोमी लिपी खातीर प्रपोजल ओ बील पास करपाचे MLA मेले. बाब राजाराव ग्रासियस तेन्ना MLA आसलो तेन्ना ताणें एक बील घातलेलें आनी तें ताका बाबड्याक इंट्रोड्यूस आजून करूंक दिवंक ना. ताचे फाटल्यान कांयच एसेंब्लीन दिसना. 36 वर्सां जालीं. हे MLA आमचे हे मुद्द्याचेर कांय आवाज करना. ओन्ली पेईंग लिप सर्वीस. बिश्टें बारकेलीं कितें क्वेश्चनां घालता आनी कितें करता. कोणाक फटयता तुमी. ग्लोबल कोंकणी फोरम demands equal status for Roman script as per Article 29(1) of the Constitution. वो आमी फावोर मागोना सरकारा लागीं. वो जावन आसा आमचो हक. इट इज आवर फंडमेंटल रायट. फंडमेंटल रायट. आर्टिकल 29(1) कितें सांगता. आर्टिकल 29(1) सांगता ऑल लिंग्विस्टीक मायनॉरिटीज हॅव द रायट टू प्रोटेक्ट their लँग्वेज अँड their स्क्रिप्ट. तो लिंग्विस्टीक मायनॉरिटी म्हणजे कितें. लिंग्विस्टीक मायनॉरिटी म्हणजे धर्माचें न्हू, ते वेगळे. लिंग्विस्टीक मायनॉरिटीज म्हणजे जे मनीस ते खंयचेय धर्माचे जावं, जे मनीस रोमी लिपीन बरयता कोंकणीन उलयता ते एका म्हणटात लिंग्विस्टीक मायनॉरिटीज. आनी ऑल लिंग्विस्टीक मायनॉरिटीजांक एक हक दवरलेलो आसा. एक स्पेशल कमिशन उक्तें केल्लें आसा. लिंग्विस्टीक मायनॉरिटीज लिंग्विस्टीक कमिशन ऑफ इंडिया दिल्ली. आनीक हांचेर डिस्क्रिमिनेशन जायना जावपाक तेणी हें सगळें बरोवन दवरलें आसा. तेंचो हक राखपाक. तर आमी मागतात ते CM कडेन ओ गव्हर्मेंटा कडेन जावन आसा आमचो कॉन्स्टिट्युशनल रायट. आमी मागता हे 14 जाण आतां लिंग्विस्टीक मायनॉरिटीजांचे रेप्रेझेंटेटीव आसा. 5 जाण ऑपोजिशन आहा, 9 जाण गव्हर्मेंटान आहा. पयलें हांची जबाबदारी हे 14 जाणांची लिंग्विस्टीक मायनॉरिटीज हे आमचे रेप्रेझेंटेटिव्सांनी एक बील ना जाल्यार रेझोल्युशन पास करून घेवपाचो रोमी खातीर आमचो कायदो. ते न्हिदून आसात. दुसऱ्यांनी प्रपोजल घातल्यार ते सपोर्ट करनात. कित्याक. हे लोकांक जाणा जावपाची गरज आसा. लोकांक हे लिंग्विस्टीक मायनॉरिटीजां कडेन येता ते एसेंब्लीचे उपरांत तांकां क्वेश्चन करची गरज आसा. आमी मागता आमचो पयलो डिमांड. आतां 26 तारखेर बाब क्रूज सिल्वान एक रेझोल्युशन घातलां रोमी खातीर. ते सगल्यांनी उठचें. लिंग्विस्टीक मायनॉरिटीज पयले सद्याक 14 जाण आहा. आनीक जायते जाण आहा लिंग्विस्टीक. आमचे हिंदू भाव जायते MLA आहा तेय रोमीन बरयता. म्हाका दिसता विजय सरदेसाय बरयता.
मोबायलाचेर कितें मॅसेज घालपाक तो म्हाका दिसना देवनागरी यूज करता म्हणून. विरेश बोरकार दिसता म्हाका ही इज ऑल्सो बिलोंग्स टू लिंग्विस्टीक मायनॉरिटीज. सो it is not necessary. Don't make this into a Hindu Catholic issue. It is not. आमचे जायते जाण हिंदू भाव रायटर आसा जाणें जायते रोमी लिपीन बूक बरयल्या. माऊजो, प्रजाल सकरदांडे आदी. आनीक पयले सान 36 वर्सां पयलीं सुद्दां आमचे हिंदू भाव रोमीचेर कोंत्र ना. हे थोडेच जाण आहा जे एका आडकोडी घालून तेंच्यांनी आपणाचे पॉलिटिकल फायद्याक लागून डिवायड लोकां मदें क्रिएट करून दवरला. टायम आतां बदलला. 36 वर्सां पयलीं आहलें आतां लोकांची मनां उजवाडल्या, आनीक उजवाडायल्या. तर आतां आमची मागणी हो जो 36 वर्सां जो अन्याय जाला रोमी लिपीचेर तो 27 इलेक्शन येवच्या आदीं हे लिंग्विस्टीक मायनॉरिटीजांचे MLA आहात तेणी हो प्रश्न सुटावो करूंक जाय. ना जाल्यार आतांच सांगता हे इशुआचेर तुमकां आमी घरा धाडटले. 27 पर्यंत रावं नाका. आतां हे एसेंब्लींत तुमचो आवाज उठोवया. 26 तारखेर रोमी लिपी खातीर रेजोल्युशन पास जाता. आमी पळयतले, गोंयकार तुमकां पळयतले कोण उठटा, कोण आवाज कोत्ता एसेंब्लींत.